नमस्कार, सुरेखा रेसिपीमध्ये तुमचे खूप खूप स्वागत आहे। आणि आजची रेसिपी आपण बनवणार आहोत स्टार्टर। लग्न असो किंवा छोटी मोठी पार्टी तिथे हे आपल्याला हमखास खायला मिळते आणि ते स्टार्टर आपण आज घरी बनवणार आहोत कमी वेळेत आणि कमी साहित्यामध्ये। चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया। तर स्टार्टर बनवण्यासाठी इथे मी 4-5 बटाटे उकडून त्याची सालं काढून घेतलेली आहेत। आता हे बटाटे आपल्याला मॅशरनी चांगले बारीक करून घ्यायचे आहे। सर्व बटाटे आपल्याला चांगले मॅश करून घ्यायचे आहेत। तर हे बघा, सर्व बटाटे मी इथं मॅश केलेले आहे। आता याच्यामध्ये आपल्याला 1 चमचा मिरची पावडर, 1 चमचा अद्रक लसूण पेस्ट आणि बारीक कापलेली कोथिंबीर टाकायची आहे आणि चवीनुसार आपण याच्यामध्ये मीठ पण टाकून घेतलेलं आहे। अर्धा चमचा आपल्याला हळद पावडर टाकायची आहे आणि 2 मोठे चमचे आपल्याला याच्यामध्ये कॉर्नफ्लॉवर घालायचे आहे। कॉर्नफ्लॉवर नसेल तर तुम्ही तांदळाचं पीठ पण घालू शकता याच्यामध्ये। आता हे सर्व आपल्याला मिक्स करून चांगलं मळून घ्यायचं आहे। मैत्रिणींनो, तुम्हाला माझ्या रेसिपीज आवडत असतील तर प्लीज माझ्या चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्की करा। सोबतच बेल आयकॉनला क्लिक करा म्हणजे माझ्या नवीन रेसिपी तुम्हाला बघायला मिळतील। तर हे बघा, मी चांगलं पिठासारखं याला मस्त मळून घेतलेलं आहे। आता आपल्याला याचे असे छोटे छोटे गोळे बनवून घ्यायचे आहे बारीक। हे बघा, मी तर गोल आकाराचे बनवलेले आहे। तुम्हाला हवे त्या आकाराचे तुम्ही बनवू शकता, लांब आकाराचे। जो तुम्हाला आकार द्यायचा तो तुम्ही याला देऊ शकता। अशा प्रकारे आपल्याला सर्व या पिठाचे असे बारीक गोल बनवून घ्यायचे आहे। इथे मी सर्व स्टार्टर बनवून घेतलेले आहे। हे बघा, आता गॅसवर मी कढईमध्ये तेल गरम करून घेतलेले आहे। आता याच्यामध्ये आपल्याला हे सर्व स्टार्टर एक एक करून असे सोडायचे आहेत आणि मीडियम फ्लेमवर आपल्याला मस्त लाल रंग येईपर्यंत फ्राय करून घ्यायचे आहेत। मैत्रिणींनो, हे स्टार्टर बनवायला अजिबात जास्त वेळ लागत नाही। खूप कमी वेळेत हे स्टार्टर आपले तयार होतात आणि घरच्या साहित्यामध्ये तयार होतात। हे बघा, आपले स्टार्टर मस्त इथं तळून झालेले आहेत। आता हे आपण एका प्लेटमध्ये काढून घेऊया। अशा प्रकारे आता सर्व राहिलेले स्टार्टर पण मी तळून घेते। हे बघा, आपले सर्व स्टार्टर इथं फ्राय करून झालेले आहे। तर हे बघा, आपले स्टार्टर इथं खाण्यासाठी रेडी झालेले आहे। हे स्टार्टर तुम्ही टोमॅटो सॉस बरोबर खाऊ शकता किंवा नुसते असेही खाऊ शकता। आपले स्टार्टर कसे झाले हे मी तुम्हाला एक हाताने तोडून दाखवते। हे बघा, एकदम कुरकुरीत आणि खमंग आपले स्टार्टर झालेले आहेत। तर मैत्रिणींनो, अशा प्रकारे तुम्ही एकदा स्टार्टर नक्की बनवा आणि तुमचे स्टार्टर कसे झाले हे मला कमेंटमध्ये नक्की सांगा। आणि आजची ही रेसिपी माझी कशी वाटली हे सुद्धा मला कमेंटमध्ये नक्की सांगा। पुन्हा भेटू पुढच्या रेसिपीमध्ये। तोपर्यंत मस्त खा आणि मस्त रहा।